पद हे देशाच्या प्रधानमंत्र्यांच्याकडे होतं. आणि नंतर 4 टप्प्यामध्ये कार्यक्रम होते वेगवेगळे. ते साहित्य परिषदेनं नव्या अध्यक्षा तारा भावाकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या होत्या. सुदैवानं हे दोन्ही कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाले. प्रधानमंत्र्यांचा जो कार्यक्रम होता तो वेगळ्या ठिकाणी होता आणि तालकटोरा हे सगळ्यात मोठं जे स्थळ आहे तिथं दिल्लीमध्ये, तिथं नंतरचे 3 प्रोग्राम होते. साधारणतः प्रधानमंत्र्यांचा उद्घाटनाचा कार्यक्रम जो होता तो ती जी वास्तू आहे ती पूर्ण भरलेली होती. आणि तालकटोराचा जो कार्यक्रम होता माझ्या अंदाजानं 6 ते 7 हजार लोक देशाच्या कानाकोपऱ्यातून मराठी भाषिक त्या ठिकाणी जमा झालेले होते. विविध संवाद झाले, त्यालाही प्रतिसाद चांगला होता. साधारणतः साहित्य संमेलन म्हटल्याच्या नंतर काही ना काही ते वाद वगैरे हे असतातच. त्याचं स्वरूप यावेळेला अधिक गंभीर नव्हतं. तेवढं वादाचं स्वरूप गंभीर नसल्यामुळं तसं हे अधिवेशन अतिशय यशस्वी झालं असं म्हणलं तर त्याच्यामध्ये अतिशयोक्ती होणार नाही. हे अधिवेशन दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा होतं. दिल्लीमध्ये पहिलं अधिवेशन जे झालं